मॉर्निंग फ्रेंड्स. एक्सपेक्टेशन्स नव्हती पण नाईलाज आहे आणि थोडासा असं कुठेतरी फील होतंय की मित्रांनो स्पीड कमी पडतोय. म्हणून आपण मित्रांनो पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चॅप्टर मित्रांनो यूट्यूबवर सुरुवात करतोय. पण एवढं नक्की की या चॅप्टरचा शेवट आपला यूट्यूबवर होणार नाही असं एकंदरीत तरी मित्रांनो माझं इंटरनल फिलिंग मला सांगतंय आणि तशीच आपण देवाकडे अपेक्षा सुद्धा करूयात. फायनल अकाउंट्स अतिशय अतिशय आणि अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो. फायनल अकाउंट्सचे खूप सारे प्रकार आहेत. इवन तुम्हाला यावर्षी 2 फायनल अकाउंट्स आहेत. ठीक आहे, एक आहे फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म आणि दुसरं आहे मित्रांनो फायनल अकाउंट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न्स किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे, तर मित्रांनो आपला जो चॅप्टर आपण आता या सिच्युएशनला चालू करणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर मित्रांनो आपल्याला या वर्षी जे पहिलं फायनल अकाउंट शिकायचं आहे ते आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. 11वीला 11ला मित्रांनो आपण प्रोप्रायटरी फायनल अकाउंट शिकलेलो आहोत. या वर्षीचं फायनल अकाउंट तेच फायनल अकाउंट थोडंसं ॲडव्हान्स स्वरूपात आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मित्रांनो आठवत असेल की मागच्या वर्षी आपल्याला 3 फायनल अकाउंट्सचे मित्रांनो स्टेप्स किंवा कंटेंट्स होते. पहिली स्टेप ट्रेडिंग अकाउंट, सेकंड स्टेप प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड स्टेप जी होती ती होती मित्रांनो बॅलन्स शीट. तर यावर्षी सुद्धा मित्रांनो आपल्याला ह्याच 3 कन्सेप्ट बघायच्या आहेत. फक्त जे मागच्या वर्षी आपण प्रोप्रायटरीसाठी सोल ट्रेडरसाठी बघत होतो ते यावर्षी आपल्याला पार्टनरशिपसाठी बघायचं आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी मित्रांनो 11ला फायनल अकाउंट्सला जास्त सिरियसली घेतलेलं नसतं किंवा खूप वेळेस असं असतं की फायनल अकाउंट्सची कन्सेप्ट मित्रांनो बऱ्याचदा 11ला क्लिअर होत नाही, अवघड वाटते म्हणून काही जण सोडून देतात किंवा मग काही कन्सेप्ट थोड्याशा कन्फ्युजिंग राहून जातात. तर आपण फायनल अकाउंट्सच्या बेस पासून मित्रांनो फायनल अकाउंट्स सुरुवात करणार आहोत. तर फायनल अकाउंट्सचा जो बेस आहे तो मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका डायग्रामच्या स्वरूपात. एक्झॅक्टली ती डायग्राम काय आहे किंवा एक्झॅक्टली मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय असतं हे मित्रांनो आपल्याला आता या डायग्राम थ्रू शिकायचं आहे. तर बघा हा डायग्राम आपल्या फायनल अकाउंट्स मध्ये अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. या डायग्राम थ्रू फायनल अकाउंट्स समजणं तुम्हाला अतिशय सोपं जाईल मित्रांनो. हा डायग्राम फक्त मित्रांनो तुम्ही समजून घ्या, तुम्हाला फायनल अकाउंट्सचा बराचसा बेस मित्रांनो या डायग्राम मध्येच लक्षात येऊन जाईल. फ्रेंड्स हा जो काही मित्रांनो मी डायग्राम काढलेला आहे हे असं एक समजून घ्या की हा एका कंपनीचा लेआउट आहे. मित्रांनो जो काही डायग्राम आपण काढलेला आहे तो समजून घ्या की एका कंपनीचा काय आहे, लेआउट आहे. कंपनीचं लेआउट म्हणजे काय असतं, कंपनीचा लेआउट म्हणजे मित्रांनो कंपनीचं स्ट्रक्चर. आय रिपीट, कंपनीचा लेआउट म्हणजे काय असतं मित्रांनो, कंपनीचं स्ट्रक्चर. कंपनीचं कोणतं डिपार्टमेंट कुठे असतं याचा असणारा मॅप, याचा असणारा नकाशा म्हणजे काय, लेआउट. तर हा आपल्या कंपनीचा मॅप किंवा कंपनीचा लेआउट आहे. तर एक साधारणपणे समजून घ्या की कोणत्याही कंपनीचं मित्रांनो डिझाईन किंवा लेआउट हा कसा असतो, स्ट्रक्चर कसं असतं. मित्रांनो हे आहे आपल्या कंपनीचं एंट्रन्स. ठीक आहे, हे आहे आपल्या कंपनीचं एंट्रन्स. करेक्ट. इथून मित्रांनो तुम्ही काय करता, रॉ मटेरियल आतमध्ये आणता. इथून तुम्ही रॉ मटेरियल काय करता, आतमध्ये आणता आणि ते रॉ मटेरियल तुम्ही कंपनीच्या मित्रांनो या डिपार्टमेंटला स्टोअर करता. या डिपार्टमेंटचं नाव आहे स्टोअर रूम. करेक्ट. रॉ मटेरियल मित्रांनो गेटमधनं आतमध्ये आणलं जातं आणि ते रॉ मटेरियल मित्रांनो या डिपार्टमेंटला, फर्स्ट डिपार्टमेंटला जे गेटच्या जवळच असतं मोस्ट ऑफ द टाइम्स स्टोअर केलं जातं, त्या डिपार्टमेंटचं नाव काय आहे मित्रांनो,
ठिकाणी शिफ्ट केलं जातं त्या मित्रांनो डिपार्टमेंटला म्हटलं जातं फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, किंवा मित्रांनो आपल्या अगदी पाहण्यातला ऐकण्यातला आणि मित्रांनो वापरातला शब्द आहे ते म्हणजे प्रोडक्शन. फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट हे मित्रांनो काय आहेत, तिन्ही सिमिलर वर्ड्स आहेत. तर मित्रांनो स्टोर रूम मध्ये पहिल्यांदा रॉ मटेरियल आणून स्टोर रूम मध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. त्याच्यानंतर जशी गरज आहे तशी मित्रांनो या रॉ मटेरियलची रवानगी, या रॉ मटेरियलची ट्रान्सफर मित्रांनो काय करतात, फॅक्टरीमध्ये करतात. फॅक्टरीमध्ये मित्रांनो काय केलं जातं, त्या रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग केलं जातं. ठीक आहे, किंवा तुमच्या भाषेत मित्रांनो याचं फॅक्टरीमध्ये काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. ठीक आहे फ्रेंड्स, त्याच्यानंतर त्या रॉ मटेरियलवर प्रोसेस करून मित्रांनो त्याचं काय केलं जातं मित्रांनो, फिनिश्ड गुड्स मध्ये मित्रांनो काय केलं जातं, रूपांतर केलं जातं. ठीक आहे, फॅक्टरीमध्ये मित्रांनो प्रोसेसिंग केलं जातं आणि त्याचा पक्का माल करून त्याचं फिनिश्ड गुड्स करून मित्रांनो काय केलं जातं, पुढच्या डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं, ते ट्रान्सफर केलं जातं. आता पुढच्या डिपार्टमेंटला जिथे ते ट्रान्सफर केलं जातं त्याला मित्रांनो आपण म्हणतो वेअरहाऊस किंवा गोडाऊन. या ठिकाणी मित्रांनो आपण तयार केलेला जो पक्का माल आहे, प्रोड्यूस केलेले जे फिनिश्ड गुड्स आहेत ते मित्रांनो या ठिकाणी काय केले जातात, स्टोअर केले जातात, साचवले जातात. ठीक आहे, आता फ्रेंड्स स्टोर रूम आणि गोडाऊन या दोघांमधला मेन डिफरन्स जर का तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर लक्षात घ्या, स्टोर रूम मध्ये सुद्धा गुड्स स्टोअर होतात, गोडाऊन मध्ये सुद्धा गुड्स काय होतात, स्टोअरच होतात. पण दोघांमधला जो मेन फरक आहे तो हा आहे की स्टोर रूम मध्ये रॉ मटेरियल स्टोअर केलं जातं आणि गोडाऊन किंवा वेअरहाऊस मध्ये फिनिश्ड गुड्स स्टोअर केले जातात. आता मित्रांनो सी, तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं स्टोर रूम मध्ये मित्रांनो स्टोअर केलं, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्शन प्रोसेस चालू असते. करेक्ट, जशी तुमची मित्रांनो प्रोडक्शनची रिक्वायरमेंट असते तसे तुम्ही मित्रांनो स्टोर रूम मधून काय करता, गुड्स, रॉ मटेरियलचे गुड्स मित्रांनो काय करता, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करत असता मित्रांनो, शिफ्ट करत असता, ट्रान्सफर करत असता. तिथून मित्रांनो प्रोसेस झाल्यानंतर फिनिश गुड्स तयार होतात. तुम्ही तुमचे मित्रांनो फिनिश गुड्स काय करता, वेअरहाऊस किंवा गोडाऊनला मित्रांनो काय करत असता, ट्रान्सफर करत असता. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, वेअरहाऊस किंवा गोडाऊन मध्ये फक्त गुड्स स्टोअर केले जातात का, फक्त साठवले जातात का? नाही. आपण ज्याला इंग्लिश मध्ये पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस म्हणतो, म्हणजे काय, प्रोडक्शन केल्यानंतरची प्रोसेस. ठीक आहे, त्या सगळ्या प्रोसेस मित्रांनो काय होतात, वेअरहाऊस किंवा गोडाऊन मध्ये मित्रांनो काय करतात, कंडक्ट केले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल तर 11th OC ला मित्रांनो तुम्हाला हा चॅप्टर होता, ग्रेडिंग, प्रोसेसिंग, ब्रँडिंग, पॅकिंग, पॅकेजिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ठीक आहे, या सगळ्या मित्रांनो स्टँडर्ड ISI स्टँडर्ड वगैरे जे काही आहे मित्रांनो ते सगळे कामं इथे केले जातात वेअरहाऊस किंवा गोडाऊन मध्ये. ठीक आहे, याच्या पुढचं जे मित्रांनो डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटला मित्रांनो नाव आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटचं नाव काय आहे मित्रांनो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, किंवा याला दुसरा शब्द आहे सिमिलर वर्ड, डिस्पॅच डिपार्टमेंट. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचं एक्झॅक्टली काम काय आहे मित्रांनो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचं काम एकदम इझी आहे मित्रांनो. जायचं, यांचे जे कोणी रिटेलर्स आहेत मित्रांनो कंपनीचे, किंवा जे कोणी मित्रांनो डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडनं ऑर्डर्स घेऊन यायच्या आणि त्या ऑर्डर्स मित्रांनो काय करायच्या, त्या ऑर्डर्स घेऊन आल्यानंतर गोडाऊन किंवा वेअरहाऊसला मित्रांनो त्या ऑर्डर्स काय करायच्या, फॉरवर्ड करायच्या. आपल्या भाषेत त्या ऑर्डर्स मित्रांनो गोडाऊन किंवा वेअरहाऊसला कळवायच्या की बाबा एवढ्या एवढ्या
ऑर्डर्स आहेत, बरोबर. मग गोडाऊन आणि वेअर हाऊस मधनं मित्रांनो तो फिनिश गुड्सचा जो माल आहे तो मित्रांनो काय करायचा, उचलायचा. तो माल वेअरहाऊस किंवा गोडाऊन कडनं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचं काम काय आहे, गोडाऊन किंवा वेअरहाऊस कडनं तो माल घ्यायचा, तो ट्रान्सपोर्ट मध्ये पॅक करायचा मग इन द सेन्स काय मित्रांनो तयार करायचा आणि नंतर तो माल मित्रांनो काय करायचा, घेऊन जायचा आणि आपले जे कोणी डिस्ट्रीब्युटर्स किंवा रिटेलर्स आहेत त्यांना तो फिनिश गुड्स जो पॅकिंग, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग सगळं केलेलं आहे तो मित्रांनो माल काय करायचा, विकायचा. ठीक आहे. मग त्यांच्याकडनं पैसे कलेक्ट करायचे आणि मग मित्रांनो ही प्रोसेस अशी कंटिन्यू चालू राहते. समजलं? प्रोसेस परत लक्षात घ्या. तुम्ही पहिले रॉ मटेरियल खरेदी केलं, ते रॉ मटेरियल तुम्ही स्टोअर रूम मध्ये स्टोअर केलं. तिथून जशी गरज असेल आणि जशी डिमांड असेल तसं ते स्टोअर रूम मधलं रॉ मटेरियल फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं जातं, जिथे त्या वस्तूवर काय केली जाते, प्रोसेस केली जाते. ठीक आहे. प्रोडक्शन मध्ये काय होतं, रॉ मटेरियलचं रूपांतर मित्रांनो, रॉ मटेरियलचं रूपांतर कशामध्ये होतं, फिनिश गुड्स. फॅक्टरी मधून बाहेर पडताना रॉ मटेरियलचं रूपांतर फिनिश गुड्स मध्ये झालेलं असतं. फिनिश गुड्स बाहेर पडतात. फिनिश गुड्स स्टोअर कुठे केले जातात मित्रांनो, वेअरहाऊस किंवा गोडाऊन मध्ये. इथे मित्रांनो त्या फिनिश गुड्सचं मित्रांनो काय केलं जातं, आपल्या भाषेत त्याचा मेकअप केला जातो. ग्रेडिंग, ब्रँडिंग हे सगळे मित्रांनो पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस आहे. प्रोडक्शनच्या नंतर तो माल विकण्यासाठी ज्या काही एक्स्ट्राच्या मित्रांनो फॅसिलिटीज आहेत किंवा एक्स्ट्राची जी काळजी घ्यावी लागते, प्रोसेसेस आहेत, त्या सगळ्या गोडाऊन किंवा वेअरहाऊस मध्ये केल्या जातात. तिथून मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्पॅच डिपार्टमेंट वाले ऑर्डर घेऊन येतात. ती ऑर्डर वेअरहाऊस किंवा गोडाऊनला इन्फॉर्म करतात आणि तेवढा माल हे तयार ठेवतात. तो माल मित्रांनो गाड्यांमध्ये भरायचा आणि मित्रांनो घेऊन जायचा आणि रिटेलर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्सला तो काय करायचा, डिस्ट्रीब्यूट करायचा. हे काम मित्रांनो कोण करतं, डिस्पॅच किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट करत असतं. फ्रेंड्स, या संपूर्ण प्रोसेस मध्ये एक डिपार्टमेंट असतं जे मित्रांनो काय करत असतं, संपूर्ण मित्रांनो या डिपार्टमेंटचं किंवा पूर्ण फॅक्टरीचं जे फंक्शन आहे ते मित्रांनो काय करत असतं, हँडल करत असतं किंवा त्यांच्यावर मित्रांनो काय करत असतं, नजर ठेवून असतं. त्या डिपार्टमेंटचं नाव आहे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटचं नाव काय आहे मित्रांनो, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. तर मित्रांनो आता तुम्ही अंदाज करा की ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचं काम काय असेल. फ्रेंड्स, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचं काम ह्या परचेस करण्यापासून ते हे सेल्स करण्यापर्यंत संपूर्ण प्रोडक्शन प्रोसेसवर मित्रांनो काय करणं, कंट्रोल ठेवणं. आपल्या मित्रांनो प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जे कोणी मित्रांनो टॉप लेवलचे अधिकारी किंवा एक्झिक्युटिव्ह लोक असतात किंवा आपण ज्याला मित्रांनो स्टाफ वगैरे म्हणतो, ठीक आहे, अकाउंटंट, CA, वकील किंवा मित्रांनो आपला जनरल मॅनेजर किंवा CEO, डायरेक्टर, अजून ऑफिस स्टाफ, हे सगळे लोक मित्रांनो या डिपार्टमेंटला बिलॉंग करतात, या डिपार्टमेंटचा हिस्सा असतात. आणि हे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट रॉ मटेरियल परचेस करण्यापासून ते फिनिश गुड्स आउट गोईंग म्हणजे सेल करेपर्यंत संपूर्ण प्रोसेसवर मित्रांनो काय करत असतं, होल्ड ठेवून असतं. संपूर्ण मित्रांनो या काय प्रोसेसवर कंट्रोल ठेवून असतं. ठीक आहे, हे डिपार्टमेंट आपलं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही डायग्राम कोणत्या कारणाने महत्वाची आहे हे आता व्यवस्थित लक्ष द्या. आय होप तुम्हाला ही डायग्राम पहिले समजली असेल. ही संपूर्ण डायग्राम आपल्या फायनल अकाउंट्सचा बेस आहे. तर मित्रांनो ही डायग्राम कशी काय बेस आहे ते पहा. आपण या संपूर्ण मित्रांनो डायग्रामचे असे दोन पार्ट केले. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं स्टोर रूम आणि फॅक्टरी अँड मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट हे आपण वरच्या पार्ट मध्ये घेतलं, अप्पर पार्ट मध्ये.
ठीक आहे. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन आणि वेअर हाऊस हे डिपार्टमेंट आपण काय केलं मित्रांनो, दुसऱ्या पार्टमध्ये घेतले, लोअर पार्टमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो हे जे दोन पार्ट आपण केलेले आहेत यातला वरती जे दोन डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या खर्चाला, मग त्या सगळ्या एक्सपेन्सेसला काय म्हटलं जातं, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि याचा जो लोअर पार्ट आहे, या लोअर पार्टमध्ये जेवढे मित्रांनो डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या एक्सपेन्सला मित्रांनो म्हटलं जातं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. परत लक्षात घ्या, मी पूर्ण डायग्रामचे दोन पार्ट केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये स्टोर रूम आणि फॅक्टरी येत आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये ऑफिस, ऍडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि वेअर हाऊस हे तीन डिपार्टमेंट येत आहेत. तर मित्रांनो पहिल्या दोन डिपार्टमेंटचे जेवढे एक्सपेन्सेस आहेत त्या सगळ्या एक्सपेन्सेसला डायरेक्ट एक्सपेन्स असं म्हटलं जातं आणि खालच्या डिपार्टमेंट्सचे जेवढे एक्सपेन्सेस आहेत त्या सगळ्या एक्सपेन्सेसला मित्रांनो इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हटलं जातं. तर मित्रांनो हा होता आपला फायनल अकाउंट्सचा डायग्राम, जो बेस आहे संपूर्ण फायनल अकाउंट्सचा. या फायनल अकाउंटमध्ये आपण या चॅप्टरमध्ये, या लेक्चरमध्ये डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय हे मित्रांनो आपण कन्सेप्ट वाईज पाहिलं. याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.